नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी कोबीपासून अगदी खमंग आणि कुरकुरीत अशा वड्या बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, साधारण 2 वाटी भरून मी इथं कोबी घेतलेला आहे. कोबी चॉपरने असं बारीक कट करून घेतलं आहे. पहा, लाल तिखट घेतलं आहे, हळद, ओवा, तीळ, मिरची आणि लसूण वाटून घेतलं आहे आणि मीठ. ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी, पहा 1 वाटी, तांदळाचं पीठ, बेसन घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. तेवढं साहित्य घेतलं आहे आपण. तर पहा, आता कोबी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये मिरची, लसूण, हळद, लाल तिखट थोडंसं तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पांढरे तीळ, तांदळाचं पीठ घालून घेते. पहा, ज्वारीचं पीठ, आपण जी पिठं घेतली होती ती सर्व पिठं यामध्ये घालून घेतलेली आहेत. पहा, आणि ओवा हातावर असं हे करून टाकते. अगदी तुम्ही 8-10 दिवस देखील या वड्या टिकतात. पहा, आता यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालून घेतलेलं आहे. ह्याला आता मिक्स करून घेऊया आपण. तर थोडं थोडं पाणी घालून सर्व कोरडे मसाले पहिले मिक्स करून घेते. सर्व मिरची मिक्स झाली की आता त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घ्यायचं आहे. त्याला कोथिंबीरच्या वड्याला कसं मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं. पहा, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील. पहा, अशा पद्धतीने पीठ मिळवून घेतलं आहे मी आणि याला 5-10 मिनटं भिजत ठेवलं होतं. पहा, आता हाताला तेल लावून घेते आणि म्हणजे असे गोळे करून घेते. पहा, तर मी असे छोटे छोटेच बनवते, जास्त मोठे नाही करते. पहा, आणि एका चाळणीला तेल लावून घेते मी. तर पहा, एक 5-6 असे गोळे होतील. पहा, अशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत आणि चाळणीवर ठेवते. तर मी चाळणीमध्ये तेल लावून ह्याला वड्या ठेवून देते सर्व. पहा, आता मी एक पातेलं तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये लिंबू घातलेला आहे, कारण जर्मनचा टोप आहे तो काळा पडतो म्हणून थोडंसं लिंबू घातला आहे त्यामध्ये. आणि पाणी उकळी आली की ही चाळणी त्यावर ठेवून द्यायची. त्याला एक 15 मिनटं आपल्याला वाफ द्यायची. पहा, 15 मिनटानंतर मस्त असं वड्या आपल्या शिजलेल्या आहेत. यामध्ये सुई घालून पाहते. पहा, तर पहा, थोडंसं चिकटत नाही, अगदी मस्त वड्या आपल्या शिजलेल्या आहेत. पहा, मस्त वाफलेल्या आहेत. तर आता ह्याला कट करून घेते मी. जास्त पातळ नाही कट करायच्या. तर पहा, अशा थोड्याशा जाडसर ठेवते. तुम्ही या फ्रीजमध्ये देखील अशाच न कापता देखील ठेवू शकता, 8-10 दिवस टिकतात. पहा, त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, एकदम मस्त लागतात चवीला. आता मी ह्याला फोडणी देणार आहे थोड्या वड्यांना आणि थोड्या तशाच ठेवते. मी फ्रायसुद्धा करू शकता, शॅलो फ्राय देखील करू शकतो, मला आवडेल त्या पद्धतीने. त्या ठिकाणी मी 4 पळी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी छान अशी तडतडली की थोडंसं जिरं घालते. जिरं देखील मस्त छान असं फुलले. आता त्यामध्ये 1 चमचा पांढरे तेल घातले, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घातल्या 2-3 अशा उभ्या चिरलेल्या. आता यामध्ये मी थोडीशी हिंग घालते आणि याला हलवून घेते. पहा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालूया यामध्ये. पहा, आणि आता यामध्ये वड्या टाकून द्यायच्या. तर पहा, अर्ध्याच वड्यात मी या ठिकाणी करणार आहे फ्राय आणि बाकीच्या फ्रीजला ठेवून देते. लागेल तसं तुम्ही नंतर तळून घेऊ शकता. तर पहा, अशा वड्या सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायच्या. मीडियम गॅसवर आपल्याला एक साईडने पहिल्या वड्या भाजून घ्यायच्या, दोन्ही साईडने अशी व्यवस्थित मस्त खरपूस भाजायच्या वड्या. पहा, तर पहा, हळूहळू अशा पलटून मस्त भाजून घ्यायचे व्यवस्थित. अगदी मस्त अशा कुरकुरीत वड्या होतात. तर वड्या फ्राय झालेल्या आहेत आता माझ्या. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. पहा,
कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा आपल्या मस्त कोबीच्या कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. बाय.